सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणात आज सुनावणी आहे आणि बीडच्या विशेष न्यायालयामध्ये ही महत्त्वाची सुनावणी आज पार पडणार आहे। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आज या सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे। तर वाल्मिक कराडच्या अर्जावर आज युक्तिवाद होणार आहे। मकोकामधून दोषमुक्त करण्याची कराडनं मागणी केलेली आहे, त्यामुळे या संदर्भात काय नेमका आज युक्तिवाद कोर्टामध्ये होतोय हे पाहावं लागणार आहे। त्यामुळे बीडमधल्या या कोर्टातल्या सर्व घडामोडींकडे लक्ष असणार आहे। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सुद्धा आज हजर राहण्याची शक्यता आहे। विशेष न्यायालयामध्ये ही महत्त्वाची सुनावणी होणार आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधळकर आपल्याबरोबर बीडमधून जोडले गेलेत। महेंद्र, आज बीडकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। मकोकामधून दोषमुक्त करावं अशी कराडची मागणी आहे, त्यासाठी अर्ज केलेला आहे आणि यावर आज युक्तिवाद होणार आहे। काय नेमकं या संदर्भात सविस्तर? नक्कीच मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आता 6 महिने उलटलेले आहेत आणि आज याच प्रकरणामध्ये बीडच्या विशेष न्यायालयामध्ये जे आहे ते सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीला सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे देखील उपस्थित राहण्याची माहिती जी आहे ते आतापर्यंत येते। साधारणतः 11 वाजता बीडच्या या न्यायालयामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातली जी महत्त्वाची सुनावणी आहे ती आता या ठिकाणी होणार आहे। जर बघितलं गेलं तर यामध्ये आतापर्यंत 8 आरोपी जे आहेत ते अटकेत आहेत। वाल्मिक कराड याबाबत जर बघितलं गेलं तर डिस्चार्ज ॲप्लिकेशन जे आहे त्या आरोपीच्या वकिलाकडनं आज कोर्टामध्ये मांडण्यासाठी ते अर्ज दाखल करतात का, याकडेही आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। एकंदरीत जर बघितलं गेलं तर 6 महिन्यापासून जर बघितलं गेलं तर न्यायालयामध्ये याबद्दल सुनावणी आहे आणि आज महत्त्वाची सुनावणी आहे आणि या सुनावणी दरम्यान नेमकं आता दोन्ही पक्षातर्फे जे वकील आहेत काय युक्तिवाद करतील याकडेही लक्ष लागलेलं आहे। दुसरीकडे जर बघितलं तर यातील जो आरोपी आहे कृष्णा आंधळे हे मात्र अद्याप फरार आहे। CID असतील, बीड पोलीस असेल, कुठंतरी अपयशी होतात का हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय। आता थोड्याच वेळामध्ये बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये वाल्मिक कराड आणि इतर जे आरोपी आहेत याबाबत आता सुनावणी होणार आहे। सुनावणी दरम्यान नेमकं आज कोर्टाकडनं न्यायालयाकडनं काय निर्णय देण्यात येईल याकडेही आता संबंध जे आहे राज्याचं लक्ष लागलेलं आहे। घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपल्याकडून अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।